आणि एक उठा उठा मित्रांनो, माफ करा, हे तुमचेच लोक आहेत. काही भाड्याने आणायची गरज नाही. त्यांचे काही पालक लोक इथं आजूबाजूला असतील. उभ्या राहा मॅडम. हॉटेल फिर कसं वाटतं? हे सगळे तुमचे लोक आहेत. यस. काय नाव मॅडम तुमचं? माझं नाव ज्योत्स्ना डगळे. काय करता तुम्ही? मी गव्हर्नमेंट जॉबला, इरिगेशन डिपार्टमेंटला, जलसंपदा विभाग. चला मॅडम, तुम्ही इथे नाचलात काही ते? नाही अरे सगळे भंतेजी आमच्या भंतेजी कशी खोटं बोलणार आहे? नाचले असं म्हणतात. अहो तुम्ही रडले सुद्धा म्हणतात असं बरोबर ताई तर नाही आठवत. बेटा तू नाचलीस का गं? नाही. काय नाव तुझं? काय करतात बाबा तुझे? इशिता काय नाव? ISP मध्ये एसपी मध्ये. आणि तुला आयस व्हायचंय? हा आयस व्हायचंय. बस एकच काम कर. मला मी तुला काय करेल. बेटा तू पुढे गेले तिला खाली हिरो हिरोईन भेटून आलीस. नाही तर अरे हे सगळे भंतेजी कशी होते बोलते? इथेच बसली. तुझे हे सगळे लोक आली होती की नाही खाले? हे सगळे माफ करा, भाड्याने आणायची गरज नाही, कुठेही घेऊन जा. 2732 कार्यक्रम आहे हा. आणि तुमच्यासाठी नाही, तुम्ही तर आपण बौद्ध लोक आहोत, पण सगळ्या समाजाच्या लोकांमध्ये शिवजयंती, फुले जयंती, आंबेडकर जयंती, महात्मा जयंती, गणेशोत्सव, दुर्गोत्सवामध्ये स्टेजवर जातो, तिथेच सांगतो अंगात येत नसते. तर आपल्याला जाम काम करायचं आहे. काम कर. या फ्रेश वाटतं. तुम्ही नाचले का रे? कोण तू नाचला का? नाचले तुम्ही इथं? हो. आता काही काही लोकांना थोडंफार आठवते. आपल्याला अर्धवट स्वप्न आठवतात की नाही? जे मिडियम ट्रान्स मध्ये आले ते नाचले आठवतात. मग नाचता नाचता डीप गेले की त्यांना पुढचं आठवत नाही. यस. अरे बाबा तू नाचता गाडी घे. नाही तुम्ही नाचले का? काकडी खाल्ली. ते अर्धवट झोपेत आले होते, तेवढंच माहिती आहे. नाचले नाही. तुम्ही नाचले का इथं? नाही नाचले. तुझ्या खिशात काय बेटा? इथं काकडी होती, कुठे गेली? खिशात ठेवली. कोणी दिली? हे काकडी तू खाल्ली असं लोक म्हणतात. नाही तर अरे ओके गुड. फ्रेश वाटतं. अशी झोप कधी पाहिजे? तू नाचलीस का गं? तू नाचलीस का? नाही नाचले. पण तुम्हाला एक मोबाईल नंबर आठवतो? कोणाकोणाला आठवतो? हात वर करा. एक मोबाईल नंबर आठवतो? यस यस. 99 23 9 253 98 23 900 253. अच्छा, मी मराठी 2-3दा सांगायला पाहिजे. बरोबर आहे का हा नंबर? हो, टाळ्यामध्ये स्वागत करा. एक नंबर 9823900253. बरोबर आहे? काहीच नाही केलं तुम्ही? नाही. पुन्हा इकडे कितीला आहे तू? फर्स्ट इयरला. काय नाव तुझं? बाबा काय करतात बा? पापा सेंटिंग काम करता. सेंट्री. मग आमच्याकडे भाड्या घासणाऱ्याच्या मुली IS-IPS झालेल्या आहेत. मोठं स्वप्न बाबासाहेबांना मला सांगितलं, आम्हाला शासक व्हायचं आहे. आणि शासक व्हायचं म्हणजे राजकारणात गेलं पाहिजे गरजेचं नाही. IS-IPS व्हायचं. तू येतो पडा. काय नाव? आपण आता इथे बुद्ध विहारामध्ये आहोत हो. नाशिकच्या. नक्की या पुढे. यांच्यासाठी काही प्रश्न विचारू. जागेपणी पण होत नाही असं डोक्यातून काढून टाका. जागेपणी पण होतं. पुढे राहा. इथे हे देऊन टाक. हे कारलं तू खाल्लं बा? नाही. खाल्लं वरचं तूच खाल्लं. आवडतच नाही. आवडत नाही. आता याची भाजी माफ करा. पुण्याचे पराग संचेती हॉस्पिटलच्या मिसेस त्यांच्या मिसेस आहेत. त्यांनी कारलं खाल्लं. ते म्हणाले मला गायकवाडजी मेरे मिसेस ने जिंदगी में करेला नाही खा. डान्स भी किया मुझे भी बड़ा अच्छा लगता. त्यांच्यासाठी 10 मेला येणार आहे. 10 मेला पुण्यातले सगळे जैन डॉक्टर, स्पेशालिस्ट. जैन म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा, मोठमोठ्या हॉस्पिटलवाल्यांसाठी मी 2-2.5 तास त्यासाठी. बेटा इशिता, नेहा माझ्या मुलीचं नाव पण आहे बेटा. मी 1 2 3 म्हणतो. जो प्रश्न विचारेल जागेपणी होतं हा बघा, बोल नका, समजून घ्या. जागेपणी सुद्धा तुमच्या मुलांना लक्षात राहत नाही वगैरे म्हणायचं नाही. बघा या बोटाकडे पहा. एक प्रश्न विचारेल, त्या प्रश्नाचं उत्तर आठवणार नाही. रेडी? 1 जे नाव विचारतो ते नाव विसरला. 2 नाव नाही आठवत. आणि 3 आईचं नाव विसरला. काय नाव तुझ्या आईचं? आईचं नाव काय? आईचं नाव काय? नाही आठवत. माफ करा, हेही तुमच्या मुलांवर, तुमच्या आई वडिलांवर विश्वास असतो. तुम्ही सांगितलं की विसरतो तर विसरला. अरे त्याला गाणे लक्षात राहतात. त्याला पिकनिकला जायचं बरोबर 3 वाजता जाग येते अलार्म लावल्यावर वेळेवर. मग तो अभ्यासासाठी का उठू शकत नाही? मग त्याला अभ्यास का लक्षात राहत नाही? आपण चुकीचं फीड करतो. कृपया हे करू नका. काय नाव आठवत नाही? काय नाव तुझ्या आईचं? आई आली का इथं? हा, तुझी आई आली का? कुठे आईची आई आहे का? कोणी हात वर करा. हिला दोघींना IS-IPS प्रयत्न करा. एका दिवस आपण स्पेशल त्यासाठी घेऊया. ठीक आहे? जे पण तुम्हाला यवतमाळचं माहिती आहे, बनसोड साहेबांचं, आम्ही तिथे कार्यक्रम केलाय. तिथे माझ्याकडे कार्यक्रम झाले. तिथे मुलांसाठी आम्ही कार्यशाळा घेणार आहोत. कदाचित आपल्याकडे काही मुलं पाठवून देता येईल. मी संपर्क करेन तुमच्याशी. ठीक आहे? बनसोड साहेब माझे मित्र आहेत. तिथे अनेक कार्यक्रम आमच्या तुमच्या भरते लोकांसाठी. मी मला वाटते स्वामी शिबिरात आलो होतो. कोणी होतं तुमच्यापैकी माहिती असेल. 700-800 लोक होते.
आता हे आठवत नाही बघा. 1 2 3 म्हटलं की तुम्हाला चुकीचं नाव आठवलं. 1 चुकीचं नाव आठवलं, 2 चुकीचं नाव आठवलं आणि 3 चुकीचं नाव आठवलं. काय नाव तुझ्या आईचं ते आठवलं ते सांग. रेश्मा. रेश्मा हिच्या आईचं नाव रेश्मा. तुझ्या आईचं नाव मनीषा. मनीषा. आता तुम्ही लक्षात ठेवा, हिनं काय सांगितलं मनीषा, हिनं काय सांगितलं रेश्मा. आता तुम्ही दोन्ही लक्षात ठेवा. आता आत्मसूचना पानाती पाता वेदमणी सिक्खा पदं समाधी आहे, अशा पद्धतीची मी शिक्षा ग्रहण करतो. मी शिक्षा ग्रहण करतो, याला आत्मसूचना म्हणतात. इथे पण पहा, याने चुकीचं सांगलं काय माहिती. हिनं काय सांगितलं रेश्मा. रेश्मा हिनं काय सांगितलं मानुषा. आत्मसूचना कशा मदत करतात. तुम्ही डोक्यावर हात फिरवा 3दा आणि मनातल्या मनात म्हणा माझ्या आईचं खरं नाव आठवतं. माफ करा, आत्मसूचना देऊन माझे 25,000 रुपयाचा एक कोर्स असतो. मी 1.5 लाख रुपये एका व्यक्तीचे घेतो ट्रेनिंग द्यायला. हे सगळं यासाठी सांगतोय मित्रांनो. हा, आता हिनं काय सांगितलं 3दा हात फिरवा तुम्हाला. याला आत्मसूचना एवढंच म्हणा, मला माझ्या आईचं नाव आठवलं. मनाच्या मनात म्हणा 3दा आठवलं. 3दा फार महत्वाचं आहे. ठीक आहे. काय नाव तुझ्या आईचं. शीतल. शीतल. मग हिनं काय सांगितलं रेश्मा कोण आहे. अहो ताई, घरी जाऊन साहेबाची वाट नका लावा. एवढी मोठी मुलगी दुसऱ्या बाईचं नाव घेते, प्रॉब्लेमच आहे ना घरात जाऊन. बघा असं नको व्हायला. ओके. काय नाव तुझ्या आईचं. छाया. काय हिनं काय सांगितलं मनीषा कोण ग. शीतल जाधव. शीतल जाधव. जाधव आहे तुझ्या बाबाचं नाव. तुझं चव्हाण. छाया चव्हाण. आशा चव्हाण. तुझ्या आईचं नाव छाया चव्हाण. मग आधी कोण होतं. नाही होणार. माफ करा, आणखी एक सांगतो. आपल्या धर्मामध्ये चमत्कार आणि विश्वास नाही ठेवायचा. पुढे बसा, डोकं हात ठेवा. आजपासून तुमचं कोणाचं